लिंबू सरबतची रेसिपी तीही शिकणार आहोत। माझ्याबरोबर तुम्ही शिकणार आहेत, तेही कोकणी स्टाईलमध्ये मॅम शिकवणार आहेत। आणि ही सगळी त्याची सामग्री आहे। हे आहे लिंबू, ही आहे खिसणी, हे आहे गूळ। खिसणी ह्या करता की गूळ खिसण्यासाठी, ही आहे सोप आणि हे आहे चिया सीड्स। मेन म्हणजे चिल वॉटर, तर त्याच्याशिवाय मजा येणारच नाही। सो बघूयात रेसिपी आपण कशी आहे ती आणि शिकूयात। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया, कारण की चिया सीड्स पण भिजत घालायला लागणार आहे आणि सोप पण भिजत घालायला लागणार आहे। फक्त याच्यात जास्त पाणी टाकू, कारण की चिया सीड्समध्ये जास्त पाणी लागते आणि बडीशेपमध्ये कमी लागते, कारण बडीशेप आपल्याला ग्राइंड करायची आहे। त्यामुळे आपण ह्यात कमी टाकणार आणि ह्यात जास्त टाकणार आणि हे साधारण तास 2 तास ठेवायचं आहे। हे भिजल्यानंतर मग आपण त्याला ग्राइंड करू फक्त बडीशेपला। तर आता मॅम खिसतायत गूळ। तर आता हे पातेल्यामध्ये हा गूळ टाकणार आहे आपण। किती ग्लास आपल्याला शरबत बनवायचं आहे त्यानुसार आपण ही क्वांटिटी घेणार आहोत। तर हा बनलेला आहे रस। आता आपण ह्याच्यामध्ये हा पूर्ण रस टाकूयात। हे आहे चिया सीड्स, ते आपण यात टाकूयात। आता हे आपण ग्राइंड करून घेऊयात। आता हे ग्राइंड झालेलं आहे आणि आता आपण ह्याला गाळून घेऊयात। हे आहे बडीशेपचं पाणी, हे आपण ह्यात घालूयात आणि याला मिक्स करूयात। आता आपण ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकूयात। 1 2। तर आता हे लिंबू सरबत पूर्णपणे कंप्लीट बनलेलं आहे आणि आता हे पिण्यासाठी रेडी आहे। हे बघा, बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं। सरबत रेडी झालेलं आहे पिण्यासाठी।